नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 14 सप्टेंबर 2025 सकाळची अपडेट अशी आहे, परंतु त्याआधी एक सांगू इच्छितो की गेले 3-4 दिवस आपण अपडेट दिलेली नव्हती, कारण उजनीतून जे सोडण्यात येणारं पाणी होतं ते पाणी पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. परंतु आता कालच्यापासून जो पाऊस चालू झाला आहे त्या पावसामुळं उजनी धरणातून रात्रीपासून पाणी वाढवायला सुरुवात केलेली आहे. रात्रीत जवळपास 26,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय. तर सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.200 आणि एकूण पाणी साठा हा 121.68 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 58.02 TMC. टक्केवारी बघितले तर 108.31% उजनी धरण झालेलं आहे. सध्याला उजनी धरणातून काल सकाळपर्यंत कसलाही विसर्ग चालू नव्हता, परंतु रात्री 7 वाजता पहिल्यांदा 5,000 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. परत 9:30 वाजता तो 15,000 करण्यात आला आणि रात्री 1:30 वाजता तो 25,000 करण्यात आला आणि पॉवर हाऊसचं 1,600 असा 26,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय. परंतु दुसरी बाब अशी, हा जो विसर्ग आहे यांना सोडण्यात येणारा ही लोकल पावसाचं पाणी आहे. दौंडच्या विसर्गामध्ये फारसा फरक पडलेला नाही. बंडगाडच्या विसर्गाचा आणखी आकडेवारी अद्यापर्यंत आलेली नाही, परंतु पुणे परिसरामध्येही पाऊस चालू असल्यामुळं संध्याकाळपर्यंत दौंड आणि बंडगाडचा विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि वीरमधूनही विसर्ग चालू आहे. खरं म्हटलं तर आता सध्याला दौंडमधून 3,702 क्युसेकचा विसर्ग उजनी मिसळतोय आणि वीरमधून नीरा नदीमध्ये 7,637 क्युसेकचा विसर्ग नीरा नदीमध्ये येतोय. म्हणजेच दोन्ही मिळून जर बघितलं तर जवळपास 37-38 हजार क्युसेकचा विसर्ग संगममध्ये तयार होणार आहे. सध्याला तो 31,734 क्युसेकचा विसर्ग संगममध्ये आहे. आपल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जूनपासून ते आत्तापर्यंत जवळपास एकूण पाऊस हा 430 मिलीमीटर एवढा झाला आहे. परंतु आता 18 तारखेपर्यंत पावसाचं अंदाज वर्तवल्यामुळं आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहेच, कारण आणखी बंडगाडचा विसर्ग आणि समजलेला नाही तो वाढलेला असणार 100%, कारण काल परवा पुण्या परिसरामध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे. दौंडच्या विसर्गामध्येही संध्याकाळपर्यंत बदल झाला दिसेल. तर नवीन ताजी अपडेट आल्यानंतर आपल्याला दिली जाईल. तर आपल्या अशाच उजनी धरणाच्या ताज्या बातमीसाठी, ताज्या अपडेटसाठी उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.